श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान हे पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण नहुषाबद्दल वाचत होतो ते आता आपण पुढे वाचायला सुरुवात करूया. नहुषाने इतक्या स्पृहणीय गोष्टी केल्या खऱ्या, पण पुढे त्याची बुद्धी कशी चळली ते सांगता येत नाही. पुढे त्या नहुषाने ऋषींवर सुद्धा कर लादला. इतकेच नाही तर घोड्यावर बसावे त्याप्रमाणे तो त्यांच्या पाठीवर बसून हिंडू लागला आणि अशा हीन रीतीने तो आपल्या बलाढ्यपणाचा दिमाख मिरवू लागला. आपल्या अंगाच्या तेजाने, तपाने, पराक्रमाने आणि शरीर सामर्थ्याने त्याने देवांनाही पराभूत केले आणि आपले इंद्रत्व त्यांना कबूल करावयास भाग पाडले. यती, ययाती, संयाती, अयाती, अयती आणि ध्रुव असे नहुषाचे 6 पुत्र होते. ते सारेच प्रियवादी होते. या 6 नहुष पुत्रांपैकी यतीने योग मार्गाचा अवलंब केला आणि तो ब्रह्मभूत झाला. नहुषाचा दुसरा पुत्र ययाती खराखुरा पराक्रमी होता. तो सम्राट झाला. त्याने पृथ्वीचा न्यायाने प्रतिपाळ केला आणि त्याने अनेक यज्ञ केले. हा ययाती नित्य अतिशय तत्परतेने पितरांची व देवांची आराधना करीत असे. पराभव हा शब्दच त्याला माहीत नव्हता. सर्व प्रजाजनांवर त्याचे सारखेच प्रेम असे. देवयानी व शर्मिष्ठा या 2 भार्यांपासून ययातीला जे पुत्र झाले ते फार सामर्थ्यशाली असून सर्व गुणांनी समृद्ध होते. देवयानीपासून त्याला यदू व तुर्वसू असे 2 पुत्र झाले आणि शर्मिष्ठेपासून त्याला द्रुह्यू, अनु आणि पुरु असे 3 पुत्र झाले. नहुष पुत्र ययातीने अनेक वर्षेपर्यंत धर्मानुसार प्रजेचा प्रतिपाळ केला, पण कालांतराने सौंदर्याचा ऱ्हास करून टाकणाऱ्या महाघोर जरेने म्हणजे वार्धक्याने त्याला ग्रासून टाकले. जराजीर्ण झालेला ययाती यदू, पुरु, तुर्वसू, द्रुह्यू आणि अनु या आपल्या पुत्रांना म्हणाला, मुलांनो, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही सारे अगदी तरुण आहात. तुमचे तारुण्य जर तुम्ही मला दिलेत तर मी पुन्हा तरुण होईन आणि सुंदर तरुण स्त्रियांसमवेत कामोपभोग घेण्यास मी समर्थ होईन. यतीने असे म्हटल्यावर देवयानीच्या यदू नावाच्या थोरल्या पुत्राने त्याला विचारले, समजा आम्ही आमचे यौवन तुम्हाला बहाल केले तर तुम्ही काय कराल? यावर ययाती यदूला म्हणाला, आपले यौवन तू मला दे. मी तरुण झालो म्हणजे मी विषयांचा उपभोग घेऊ शकेन. आजपर्यंत मी अनेक यज्ञ केले. या यज्ञामुळे व्रतांचे कडक निर्बंध काटेकोरपणे पाळणे मला भाग पडले. तशातच शुक्राचार्यांनी मला दिलेल्या शापाचीही भर पडली आणि याचा परिणाम असा झाला की काम या पुरुषार्थाला मी वंचित झालो आणि माझी भोग लालसा अतृप्त राहिली. आणि यामुळे मला अतिशय खिन्नता आली आहे. माझे हे सारे जराजीर्ण शरीर तुमच्यापैकी कोणीतरी पत्करावे आणि त्याने राज्याचा गाडा चालवावा आणि माझ्या जराजीर्ण शरीराच्या मोबदल्यात मला जे नवतारुण्याने बहरलेले शरीर मिळेल त्या शरीराच्या योगाने मी विषय सुखाचा उपभोग घेईन. ययातीचा सर्वात धाकटा पुत्र सोडून दिला तर यदू इत्यादी त्याच्या कोणत्याही पुत्राने त्याचे वार्धक्य पत्करण्याची तयारी दाखवली नाही. पण अतुल पराक्रमी पुरु ययातीला म्हणाला, महाराज, माझे हे
अभिनव तारुण्याने बहरलेले शरीर मी आपणास द्यावयास तयार आहे. आपण तरुण व्हा आणि जगात संचार करा. मी आपले वार्धक्य स्वीकारीन आणि आपल्याच आज्ञेत राहून आपल्याऐवजी राज्य चालवीन. अशा प्रकारे पुरूने अभिवचन दिल्यावर तप आणि सामर्थ्य यांच्या बळावर ययातीने आपल्या उदरमनस्क पुत्राच्या शरीरात आपले वार्धक्य संक्रांत केले. याप्रमाणे पुरूच्या तरुण वयाच्या संक्रमणामुळे राजा ययाती पुन्हा तरुण झाला आणि उलट ययातीचे वार्धक्य ज्याच्या ठायी संक्रांत झाले होते असा पुरू देखील ययातीच्या ऐवजी राज्यकारभार करू लागला. वर्षामागून वर्षे निघून गेली, 1000 वर्षे लोटली, तरीसुद्धा ययाती अपराजित राहिला, वाघाप्रमाणे शूर राहिला. आपल्या 2 भार्यांच्या सहवासात त्याने दीर्घकाल कामसुखाचा उपभोग घेतला. एवढ्याने समाधान न झाल्यामुळे विश्वाची नामक अप्सरेबरोबर त्याने चैत्ररथ नावाच्या म्हणजे कुबेराच्या उद्यानात पुन्हा मनसोक्त विहार केला. पण इतके झाले तरी त्याच्या अनावर कामवासनेला उतार पडला नाही. आपल्या कामवासनेची तृप्ती होत नाही याची जाणीव होताच उपभोग्य पदार्थांच्या उपभोगाने माणसाच्या वैषयिक अभिलाषेची पूर्ती कधीच होत नसते. उलट धृताच्या आहुतीमुळे अग्नी प्रदीप्त व्हावा त्याप्रमाणे अभिलाषा पुन्हा उत्कट होत असते. रत्नांनी परिपूर्ण पृथ्वी, यच्चयावत सुवर्ण पशुधन, लावण्यवती ललना या साऱ्या गोष्टी फक्त आपल्यालाच लाभल्या तरी माणसाचे समाधान होत नाही याची जाणीव ठेवून त्याने विरक्त व्हावे. कृतीने, मनाने किंवा वाचेने मनुष्य जेव्हा कुणाचाही कसलाही अपराध करत नाही तेव्हाच तो ब्रह्मत्वाला पोचतो. जेव्हा माणूस पूर्ण निर्भय बनतो तो कोणालाही भीत नाही आणि त्यालाही कोणी भीत नाही. जेव्हा त्याला कशाचीच अभिलाषा उरत नाही आणि कोणाविषयी त्याच्या मनात द्वेष भावनेचा लेशही उरत नाही, जेव्हा तो ब्रह्मत्वाला पोचतो. हे श्लोक ययातीच्या मुखातून अभावितपणे बाहेर पडले. या श्लोकामधील अंतर्गत आशयांचे मनन केलेल्या त्या महाप्राय ययातीला जगातील उपभोग्य पदार्थांची निरर्थकता अगदी तीव्रतेने जाणवली. विवेकबुद्धीने त्याने आपले चित्त स्थिर केले आणि पुरूला दिलेले आपले वार्धक्य त्याने त्याच्याकडून परत घेतले. हे त्याने केले खरे, पण अंतर्यामी त्याची कामवासना पूर्वीप्रमाणेच अतृप्त राहिली. पण पुरूला त्याचे मूळचे यौवन ययातीने परत केले. इतकेच नव्हे तर त्याने पुरूला राज्याभिषेक केला आणि तो पुरूला म्हणाला, वत्सा, तुझ्यामुळेच मी खऱ्या अर्थाने पुत्रवंत ठरलो आहे. माझ्या कुळाचे सातत्य तूच टिकविणार आहेस आणि तुझ्यामुळेच आपला वंश पौरव वंश या नावाने जगात विख्यात होईल. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, यानंतर ययातीने पुरूला राज्यावर अभिषेक केला. त्याने स्पृहणीय धर्मकृत्ये केली आणि तो भृगुतुंग पर्वतावर जाऊन घोर तपश्चर्या करू लागला. दीर्घकाळ लोटल्यावर त्याने आहारही वर्ज्य केला आणि आपल्या पत्नीसमवेत तो स्वर्गलोकामध्ये गेला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.